रत्नागिरी टुडे, रत्नागिरीकरांचा बुलंद आवाज. महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज, वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे, गेले 58 वर्ष शिवसेनेसाठी ज्यांनी प्रत्यक्ष आपलं योगदान दिलं ते शिवसेनेचे तमाम शिवसैनिक, 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या राजनजी साळवी यांच्या आजच्या अर्ज भरण्याच्या दिवशी आयोजित केलेल्या या मेळाव्यासाठी मंचावर उपस्थित असलेले महाविकास आघाडीतल्या सर्व घटक पक्षांचे सर्व सन्माननीय प्रतिनिधी, खरं तर आजची सभा ही अर्ज भरण्याची सभा आहे का 23 तारखेला विजयाचा गुलाल उधळच्या तयारीची सभा आहे ही आपल्या गर्दीवरनं सहज लक्षात येतं. अवघ्या काही मिनिटांमध्ये राजनजी साळवी आपला अर्ज भरतील, पण हा मुहूर्त फक्त राजन साळवींच्या अर्ज भरण्याचा मुहूर्त नाही, राजापूर लांजा मतदारसंघाच्या विकासाच्या शुभ कार्याचा हा मुहूर्त आहे. इथल्या सर्वसामान्य माणसाच्या उज्ज्वल भविष्याला सुरुवात करण्याचा हा मुहूर्त आहे. गद्दारांना गाडून त्यांच्या उरावर निष्ठेचा भगवा फडकवण्याचा हा शुभ मुहूर्त आहे आणि राजनजी साळवींच्या विजयाचा चौकार मारण्याचा हा शुभ मुहूर्त आहे. खरं तर ज्ञान, कला, संस्कृती, अध्यात्म आणि व्यापार या सगळ्या क्षेत्रांचा संगम असलेलं राजापूर हे क्षेत्र आहे. एकीकडं धूतपापेश्वरांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे, तर गंगास्थानानं पावन झालेली ही भूमी आहे. कधीतरी एक प्रश्न मनामध्ये येतो, इथं इंग्रजांची वखार होती, 1661 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी ती खणून काढली आणि या राजापूरवर भगवा फडकला. 1661 साली फडकलेला भगवा तसाच अखंडित ठेवायचं काम राजनजी साळवी यांनी गेल्या 30 वर्षात केलंय. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज इंग्रजांच्या बद्दल असं बोलले होते की हे व्यापारी म्हणून आलेत आणि राज्यकर्ते बनलेत. आता सुद्धा परिस्थिती बदललेली नाही. राजापूर लांजा मतदारसंघात नव्यानं जे येऊ घातलेत ते राज्यकर्ते म्हणून येतील आणि व्यापारी बनतील. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे पुन्हा त्या दिशेला आम्हाला जायचं नाही याची जाणीव आपण निश्चितपणे ठेवायला हवी. खरं तर एक वस्तुस्थिती मला काही दिवसामध्ये जाणवली, ही 2024च्या विधानसभेची निवडणूक आहे का IPLचे सामने आहेत हेच मुळात कळेन असं झालंय. कारण कुठला खेळाडू कुठल्या टीम मध्ये आहे याचा पत्ताच काही लागेना. ही अलीकडची आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये जर एक निश्चितपणे विचार करायचा झाला तर कडवट निष्ठेचा शिलेदार म्हणून आम्हाला राजनजी साळवी यांचं नाव आवर्जून घ्यावं लागेल. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. ज्यावेळी अफजल खान स्वराज्यावर चालून आला त्यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक सरदारांना खलिते पाठवले, माझ्या सोबत या नाहीतर घरादारावरनं गडवाचा नंगर फिरवू, सोबत या नाहीतर घरादारावरनं गडवाचा नंगर फिरवू. असाच एक खलिता खंडोजी खोपड्यांना मिळाला आणि खंडोजी खोपडा झुकला, अफजल खानाला शरण गेला. दुसरा खलिता गेला तो कान्होजी नाईक जेदे देशमुख निघाला, सोबत या नाहीतर बायका पोरांवरनं घरादारावरनं गाढवाचा नंगर फिरू. कान्होजी जेदे नाईक देशमुख तो खलिता घेऊन सरळ महाराजांकडे आले. महाराजांना म्हणाले, खानानं खलिता पाठवलाय, शरण या म्हणतो नाहीतर घरादारावरनं गाढवाचा नंगर फिरवेन. महाराज म्हणाले, कान्होजी बाबा, तुमच्या वतनाचा प्रश्न आहे, तुमच्या जहागिरीचा प्रश्न आहे, तुमच्या पोराबाळांचा प्रश्न आहे, आपण योग्य निर्णय घ्यावा. तसे कान्होजी जेदे म्हणले, राजा बोलता तरी काय, ह्यो कान्होजी जगल स्वराज्यासाठी आणि मरल स्वराज्यासाठी. आणि कान्होजी ताडकन उठले, हातातलं तांब्या भांड घेतलं आणि त्यातलं पाणी आपल्या हातावर सोडत म्हणाले, राजा हे सोडलं पाणी पोराबाळांवर, हे सोडलं पाणी वतनावर, हे सोडलं पाणी जहागिरीवर. हा कान्होजी जगल स्वराज्यासाठी मरल स्वराज्यासाठी. राजा रणमैदानात ज्यावेळी तुम्हाला हाडं दिसतील, ज्या
हाडातनं स्वराज्य स्वराज्य आणि शिवराय शिवराय ऐकू येईल. ती हाडं या कान्होजी जेदे नाईक देशमुखाची असतील. कडकड कडकडीत निष्ठा जी असते ना ती ही. अहो, आमच्या राजन साळवींना तरी काही कमी खलीते आले का? काही ईडीच्या कमी नोटीस आल्या? बायका पोरांच्याही चौकशा झाल्या? पण कान्होजी जेदे नाईक देशमुखांची ती निष्ठेची परंपरा अखंड हा राजन साळवी कडाडत राहिला. मी जगेन शिवसेनेसाठी आणि मी मरेन शिवसेनेसाठी. 2024 ही विधानसभेची निवडणूक गद्दारी विरुद्ध निष्ठा अशी आहे, हे पहिलं लक्षात ठेवा. राजापूरची जनता ही निष्ठेला सन्मान देणारी जनता आहे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं सगळ्यात जास्त आयुष्य कुठं गेलं असेल तर ते गेलं कोकणामध्ये. महाराजांना कोकण फार प्रिय होता. महाराजांनी या कोकणाचं नाव ठेवलं होतं नवनिधी. आणि त्याच्यानंतर वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आवडता प्रांत जर कुठला असेल तर तो होता कोकणच. शिवसेनेचा आणि वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं सगळ्यात जास्त लक्ष कायमच या कोकणावर राहिलंय. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. तो कालही होता, तो आजही आहे आणि तो उद्याही राहणारच. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. खरं तर एक गोष्ट आपण प्रामुख्याने विचार करायला हवा. सध्याचं राजकारण अत्यंत खालच्या पातळीवर येऊन टेपलंय. तत्व, निष्ठा, मूल्य या सगळ्या गोष्टी वाऱ्यावर उडून गेल्यात. सत्ता आणि मत्ता एवढंच अंतिम ध्येय झालंय. राज्य व्यवस्थेच्या पायाशी नैतिक मूल्यांचं अधिष्ठान नसेल तर ती व्यवस्था राहत नाही. तो जंगलचा कायदा होतो आणि तिथं नागरिक नव्हे, तिथं गुलाम तयार होतात. ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे. सर्वसामान्य जनतेचे कान मग पिळले जातात आणि सर्वसामान्य माणूस हताश होतो. गेल्या 2.5 वर्षाच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वसामान्यांना पिळण्याशिवाय दुसरं इथं काहीही झालेलं नाही. हे आपण निश्चितपणे आणि शांतपणे लक्षात घ्यायला हवं. कधीतरी आपण विचार करायला हवा, नेमकी काय आवश्यकता होती. उद्धवजी ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. महाराष्ट्र प्रगती गौडदौड करत होता. कोरोना सारखा काळ आला, पण या कोरोना सारख्या काळावर सुद्धा मात करत उद्धवजी ठाकरेंनी महाराष्ट्र सुखरूप आणि सुरक्षित ठेवला. मग एवढं सगळं असताना उद्धवजी ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरनं उतरवलं का गेलं, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. उद्धवजी ठाकरे 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते. महाराष्ट्रातला एकही उद्योग गुजरातला गेला नाही आणि उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री पदावरनं खाली उतरले. रोज एक उद्योग गुजरातला निघाला. IFC सेंटर नेलं, एअर इंडियाचं कार्यालय नेलं, टाटा एअर बसचा प्रकल्प नेला. अनेक उद्योग इथले गुजरातला पळवण्यात आले. म्हणजे इथल्या पोरांच्या तोंडचा घास हिरावला, पोरांच्या तोंडचा रोजगार हिरावला. सगळे उद्योग गुजरातला आणि विनाशकारी प्रकल्प मात्र कोकणाला. असं का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. याच्यासाठीच राजनजी साळवे उभा राहिले, याच्यासाठीच राजनजी साळवे लढत राहिले. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. तुम्हाला महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला न्यायचे होते आणि त्याच्यासाठी अडथळा ठरत होती ती शिवसेना, अडथळा ठरत होते उद्धवजी ठाकरे. म्हणून तुम्ही त्यांना मुख्यमंत्री पदावरनं खाली उतरवलं का? गेल्या 2.5 वर्षात झालं काय? भुकेल्या माणसाला अन्न देणं ही सेवा झाली, पण या देशातल्या भुकेल्या माणसाच्या हाताला काम देणं आणि त्याला स्वतःचं अन्न कमवण्यासाठी सक्षम करणं हे परिवर्तन झालं. सरकारचं काम परिवर्तन करणं असतं, सरकारचं काम विकास करणं असतं, सरकारचं काम रोजगार निर्माण करणं असतं. पण या सरकारनं केलं काय? हाताच्या 5 बोटापैकी एका बोटाला लाडक्या योजनेचा मध लावायचा आणि बाकीच्या 4 बोटांनी सर्वसामान्यांचे गळे आवळायचे. एवढाच उद्योग गेल्या 2.5 वर्षात झाला. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. लाडक्या बहिणींना 1500 रुपये दिले खरे, पण जगणं महाग करणारी महागाई कमी झाली का? माझ्या ताईने कधीतरी विचार करावा. लाडकी बहीण सुरू होण्याआधी तेलाचे दर काय होते आणि लाडकी बहीण सुरू झाल्यानंतर तेलाचा डबा कितीला गेला? योजना सुरू होण्याआधी तेलाचा डबा 1600 रुपयाला होता. योजना सुरू झाल्यानंतर तो 2200 रुपयाला गेला. योजना सुरू होण्यासाठी खोबरं 140 रुपये होतं
गेलं, योजना सुरू झाल्यानंतर ते 220 रुपये गेलं. आपण कधीतरी विचार करायला हवा. म्हणजे या खिशातनं काढून घ्यायचं आणि त्या हातानं तुमच्या जवळ द्यायचं, याने विकास होत नाही. लाडक्या बहिणीची जाहिरात एवढी केली, या योजनेचे इव्हेंट एवढे उभा केले, कोट्यावधी रुपये त्यासाठी खर्च केले. अरे जर जाहिरातबाजी न करता तो पैसा वाचवला असता तर लाडक्या बहिणींना 1500 रुपयाच्या ऐवजी 3000 रुपये मिळाले असते. पण या लोकांना देण्यापेक्षा दाखवण्यावर जास्त भर होता. ही वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे. नेमकं काय चाललंय, कुठल्या दिशेला आपण चाललो आहोत, याचा विचार आपण प्रामुख्यानं करायला हवा होता. कधीतरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कोकणावर अनेक वादळ आली, अनेक संकट आली. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते. NDRFचे निकष बाजूला सारून उद्धवजी ठाकरेंनी कोकणवासियांना प्रचंड मदत केली. पण त्याच वेळी पंतप्रधानांनी मात्र कोकणामध्ये हाहाकार उडून सुद्धा कोकणाकडे येणं पसंत केलं नाही. पंतप्रधान गुजरातला गेले आणि गुजरातला 1000 कोटी रुपये दिले. का कोकण महाराष्ट्रात नाही, कोकण भारतामध्ये नाही? तुम्ही कुठल्या देशाचे पंतप्रधान आहात? गुजरातचे. हा कोकणवासियांवर अन्याय का? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपण विचारला पाहिजे. का नाही केंद्राची मदत कोकणाला मिळाली? का नाही ती उद्धवजी ठाकरेंनी केली? हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कधीतरी शांतपणे या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करावा. खरं तर गेल्या वर्षभरामध्ये तब्बल 48,000 महिला अत्याचाराचे गुन्हे नोंद झालेत. 48,000 म्हणजे NCRBचा जो अहवाल प्रकाशित होतो, एका वर्षात 48,000 महिला अत्याचाराचे गुन्हे नोंद आहेत. कधी बदलापूर घडतं, कधी कोल्हापूर घडतं, कधी नवी मुंबई घडतं, कधी पुण्याच्या बोपदेव घाटाचं प्रकरण घडतं. इथं महिला सुरक्षित आहेत, महिलांवरचे अत्याचार कमी झाले. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते. महिला सुरक्षा आणि महिलांच्या अन्यायाच्या विरोधात त्यांनी शक्ती कायदा संमत करून घेतला. पण गेल्या 2.5 वर्षात या सरकारला त्या शक्ती कायद्याची केंद्राकडनं साधी मंजुरी सुद्धा घेता आली नाही. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. महिलांच्या पाठीशी उभा राहणारा आणि महिलांचा सन्मान राखणारा एकमेव पक्ष जर कुठला असेल तर तो आहे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. काय परिस्थिती आहे आज तरुणांची आमच्या? 42% पोरं बेरोजगार आहेत महाराष्ट्रातली. 42%. सगळे उद्योग गुजरातला, सगळे उद्योग गुजरातला. आमचा कोकणवासी चाकरमानी म्हणून मुंबईमध्ये जातो. आज मुंबईतले उद्योग मुंबईमध्ये ठेवलेत. ह्यांच्या उरात सल आहे. यांना मुंबई न मिळाल्याची त्याचा बदला आता हे घ्यायला लागलेत. मुंबईवर कब्जा मिळवायचा आहे आणि त्याच्यासाठी अडथळा आहेत ते उद्धवजी ठाकरे. आणि म्हणूनच उद्धवजींना मुख्यमंत्री पदावरनं खाली उतरवलं गेलं. मुंबई आहे म्हणून कोकण आहे हे पहिलं आपण लक्षात ठेवायला हवं. त्यामुळे निश्चितपणे कोकणवासियांच्या कष्टाच्या बळावर मुंबईची आर्थिक राजधानी उभा राहिलेली आहे. महाराष्ट्राच्या कष्टाच्या घामावर ही मुंबई उभा राहिलेली आहे. मुंबई महाराष्ट्राची आहे आणि ती महाराष्ट्राचीच राहील हे शिवसेना ठामपणे सांगते आहे. त्यासाठी आपल्याला राजनजी साळवींच्या पाठीशी उभा राहावं लागेल. ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे. खरं तर गेल्या 2.5 वर्षामध्ये जेवढ्या पोरांच्या परीक्षा झाल्या, मग ती स्पर्धा परीक्षा असू दे नाहीतर भरती असू दे, एक परीक्षा मला दाखवा ज्या परीक्षेचा पेपर फुटला नाही. एक भरती मला दाखवा ज्या भरतीमध्ये घोटाळा झाला नाही. पूर्वी तलाठी परीक्षेला 100 रुपये फी असायची, आता त्याची फी 1000 रुपये केली. म्हणजे आमची गोरगरिबाची पोरं तलाठी सुद्धा होऊ नयेत एवढी व्यवस्था या सरकारनं केली. आणि गंमत काय माहिती आहे? तलाठी परीक्षा 200 मार्काची आणि जो पहिलाला त्याला मार्क पडले 214. हा कारभार आहे. आम्हाला आमच्यासाठी नव्हे पण उद्याच्या पिढीसाठी आता सजग झालं पाहिजे. उद्याच्या पिढीसाठी आम्हाला सावध राहिलं पाहिजे. तरच उद्याची पिढी निश्चितपणे योग्य पद्धतीने उभा राहील. आज तुम्हाला माहिती असेल नसेल पण रोज 5 तरुण पोरं महाराष्ट्रातली आत्महत्या करतायत बेरोजगारीमुळं. रोज 5 पोरं. 7 ते 8 शेतकरी महाराष्ट्रातली आत्महत्या करतायत. गेल्या 3 महिन्यात 517 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या महाराष्ट्रातल्या. आमच्या कोकणातल्या शेतकऱ्यांची अवस्था काय आहे? 75 वर्षात शेतीवर आणि शेतीच्या वस्तूंवर कसलाही टॅक्स नव्हता. आता प्रत्येक वस्तूवर 18% GST यांनी लावलाय. म्हणजे उत्पादन खर्चच इतका वाढलाय की शेतकऱ्याच्या हातात उत्पन्नच येईना. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे.
कधी शेतकऱ्यानं सन्मान निधी मागितला नव्हता. शेतकऱ्याचं म्हणणं काय आहे, आमच्या पिकाला फक्त हमी भाव द्या, आमच्या कष्टाचं दाम फक्त आमच्या हातात द्या, आम्ही आमचं जगणं घडवायला सक्षम आहोत. पण त्या शेतकऱ्यांना सुद्धा पूर्णपणे नागवलं गेलंय. ही सगळ्यात मोठी इथली वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्रातला कुठला घटक सुरक्षित आहे, कुठला घटक समाधानी आहे आणि कुठला घटक पूर्णपणे आनंदी आहे, एकही घटक तुम्हाला दिसणार नाही. ही सगळ्यात मोठी इथली वस्तुस्थिती आहे, सगळ्यात मोठी. कुठल्या दिशेनं चाललो आम्ही तुम्हाला माहिती आहे. आज फक्त टक्केवारी आणि कमिशनखोरी याच्यामध्ये हे सरकार चाललंय. कोकणामध्ये किती उद्योग आले गेल्या 2.5 वर्षामध्ये? कोकणातल्या किती तरुणांना कोकणातच नोकऱ्या मिळाल्या? एक उद्योग सांगा, एका उद्योगाचं नाव सांगा. एकही उद्योग नाही, एकाही पोराला नोकरी नाही. आणि मग आता यायला लागलेत, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. नुसतंच वाटणार, तुम्ही होणार नाही. कारण राजापूर लांजा मतदारसंघासाठी तुम्ही काहीही केलेलं नाही. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. परवा राजनजी साळवी यांनी प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. जनसुविधेसाठी किती खर्च दिला, नियोजन समितीतनं किती फंड राजापूर लांजाला मिळाला, कामं अडवण्याचं काम केलं गेलं, इथल्या लोकांचा विकास रोखण्याचं काम केलं गेलं. हे राजापूर लांजाच्या मतदाराने विसरता कामा नये, हे पहिलं आपण लक्षात घेतलं पाहिजे. कुठल्या दिशेला चाललो आहे आम्ही? अहो, ज्या युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांनी राष्ट्र उभा केलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा यांना नीट उभा करता आला नाही. 8 महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि सांगतात वाऱ्यानं पुतळा कोसळला. अरे वाऱ्यानं नाही, तुमच्या भ्रष्टाचारी व्यवस्थेनं पोखरल्या गेलेल्या वृत्तीनं हा पुतळा कोसळला. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. पुतळा नव्हे, महाराष्ट्र धर्म कोसळला. पुतळा नाही, महाराष्ट्राची अस्मिता कोसळली. पुतळा नाही, नैतिक मूल्य ढासळली. हे आम्ही लक्षात घ्यायला हवं. अहो, 350 वर्षापूर्वी महाराजांनी बांधलेला सिंधुदुर्ग किल्ला अजून जसाच्या तसा उभा आहे. 350 वर्ष झाली तो लाटांचे तडाखे खातोय. त्या लाटांच्या तडाख्याने सिंधुदुर्गाची दगडं झिजलीत, पण 2 दगडांना सांधणारा जो चुन्याचा चिरा आहे ना, तो अजून जसाच्या तसा आहे. दगडं झिजत 1-2 इंच आत गेलीत, चुन्याचा चिरा मात्र 2-2 इंच तसाच बाहेर आहे. मी निष्ठा त्या चुन्याच्या चिऱ्याला मानतो. दगडं झिजतील पण निष्ठा झिजणार नाही, अजिबात नाही. कुणीतरी विचारतं, 8 महिन्यात बांधलेला पुतळा कोसळला, मात्र 350 वर्षापूर्वी महाराजांनी बांधलेले गडकोट मात्र तसेच आहेत. महाराजांनी गडकोट बांधताना काय मिक्सचर वापरलं असेल? मी म्हटलं मिक्सचर काही का असेना, पण त्या मिक्सचरमध्ये प्रामाणिकपणा होता एवढं मात्र नक्की. त्या मिक्सचरमध्ये इमानदारी होती एवढं मात्र नक्की. महाराजांच्या स्वराज्याचा तोच प्रामाणिकपणा आणि तोच इमानदारीचा गुण घेऊन राजनजी साळवे राजापूर लांजा मतदारसंघासाठी उपस्थित आहेत, त्यांच्यासाठी उभा आहेत. आपण या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. खरं तर आज 105 हुतात्म्यांनी बलिदान देऊन संयुक्त महाराष्ट्र मिळवला, पण गेल्या 2.5 वर्षात या सत्ताधाऱ्यांनी खरंच महाराष्ट्र संयुक्त ठेवलाय? भावनिक दृष्ट्या तो संयुक्त राहिलाय का सामाजिक दृष्ट्या तो संयुक्त राहिलाय? यांनी जातीमध्ये भांडणं लावून टाकली, धर्मामध्ये यांनी भांडणं लावून टाकली आणि भावनिक दृष्ट्या संयुक्त असलेला महाराष्ट्र भावनिक दृष्ट्या पूर्ण उद्ध्वस्त केलाय. कुठल्या दिशेला निघालो घेऊन आम्ही महाराष्ट्र? 18 पकड जातींना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी एक संघ महाराष्ट्र उभा केला होता. महाविकास आघाडीचं ध्येय ते आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित 18 पकड जातीला सोबत घेऊन एक संघ महाराष्ट्र उभा करणं. पूर्वी आदिमानवा शोध लागला, दगडावर दगड घासला की ठिणग्या उडतात आणि अग्नी पेटतो. या सत्ताधाऱ्यांना नवा शोध लावलाय. जातीवर जात घासली, धर्मावर धर्म घासला की ठिणग्या उडतात, मग आग पेटते आणि त्याच्यावर आपल्या सत्तेची पोळी भाजून घेता येते. ह्यांचे विखारी डाव आता आपण ओळखायला हवेत. माणसात भेद करणारे आणि महाराष्ट्राचं विकासाचं नुकसान करणारे हे जागेवरच थांबवले पाहिजेत आणि ही आपली सगळ्यात महत्वाची जबाबदारी आहे. हे आपण पहिलं लक्षात ठेवायला हवं. ही आमची सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. खरं तर आमचा रमेश वळंजू नावाचा शिवसेनेचा एक विभाग प्रमुख होता. रोजच्या सारखा कामावर गेला आणि कामावरनं संध्याकाळी 5-6 वाजता सुटून तो घरी निघाला होता. हातात डब्याची पिशवी होती. आता पाय उचलावा आणि लवकर घरी पोहोचवा.
दारात चिमणी पिलं वाट बघत असतील, बाबा आले की हातातली पिशवी घेतील, बाबा काय खाऊ आणला, बायको आत वाट बघत असेल, नवरा आला की ती तांब्याभर पाण्याचं भांड देऊ करेल. घरच्यांच्या आठवणीत तो निघाला होता. मुंबईच्या चौपाटीवर न जाताना अचानक समुद्रातनं त्याला वाचवा 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 वाचवाच्या आरोळ्या ऐकू आल्या. त्याला काही कळेना. त्यानं आज समुद्रात बघितलं, कुणीतरी बुडत होतं हे नक्की. क्षणभर डोळ्या पुढं आणि पोरं उभा राहिली, वाट बघत असतील, पण पोरांचा विचार त्याने बाजूला सरला. डोळ्या पुढं 7 जन्माची सोबत करणारी बायको उभा राहिली, पण तिचाही विचार तिनं बाजूला सरला. आणि जे बुडताय त्यांना वाचवण्यासाठी तो समुद्रात शिरला, आत आत गेला. बघता बघता पोहत्यानं पहिल्या मुलीला वाचवलं, दुसऱ्या मुलीला वाचवलं, पण तिसऱ्या मुलीनं मात्र त्याच्या गळ्यालाच मिठी मारली. त्यालाही बाहेर पडता आलं नाही आणि ती मुलगीही वाचली नाही. रमेश वळंचू कुणाला तरी वाचवण्यासाठी समुद्राला समर्पित झाला. पण आमच्या या शिवसैनिक रमेश वळुंजनं त्या बचावच्या आरोळ्या ऐकल्यावर पहिला प्रश्न त्यांना विचारला का, तुम्ही कोण आहे? हिंदू आहे का? तुम्ही कोण? ख्रिश्चन आहे का? तुम्ही कोण? मुस्लिम आहे का? नाही, ती आधी सांगा, मग मी तुम्हाला वाचवायला येतो. त्यानं विचारलं नाही. त्याला एवढंच कळत होतं, तिथं त्या नियंत्यानं निर्माण केलेले जीव बुडत होते. त्या जीवांना वाचवणं हे त्याचं पहिलं कर्तव्य होतं. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी त्याला सांगितलेलं हे हिंदुत्व होतं, कारण त्यांनी ज्या मुलींना वाचवलं त्या तीनही मुली मुस्लिम होत्या. तीनही मुली मुस्लिम होत्या. माणसाने माणसांना माणसांची रीत द्यावी, माणसाने माणसांना माणसांची प्रीत द्यावी, हे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला शिकवलेलं हिंदुत्व आहे. शिवसेना त्या हिंदुत्वावर वाटचाल करते. हृदयात राम आणि हाताला काम, ही आमची हिंदुत्वाची भूमिका आहे. त्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊन, सगळ्यांना एकसंग करून उद्याचा महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे, हे पहिलं लक्षात असू द्या. राजनजी साळवी आमदार होतील, पण मी एकच गोष्ट आपल्याला सांगतो, ज्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या पिताश्रींनी महाराष्ट्रासाठी आपलं आयुष्य समर्पित केलं, ज्या हिंदू हृदय सम्राटांनी अनेकांना रस्त्यावरनं उचलून पद दिली, अनेकांना मंत्री केलं, अनेक जण निव्वळ बाळासाहेबांमुळे मोठे झाले, त्यानेच घात केला. आणि त्याच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या पुत्राला मुख्यमंत्री पदावरनं खाली उतरवलं. ज्यांनी उद्धवजींना मुख्यमंत्री पदावरनं खाली उतरवलं, त्यांना सत्तेवरनं खाली उतरवायचं आहे, एवढं फक्त डोक्यात असू. ही सगळ्यात महत्वाची गरज आहे. लक्षात राहू द्या, ज्या मशालीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं अग्निहोत्र पेटवलं, ज्या मशालीनं आई जगदंबे पुढं महाराष्ट्र धर्माचं साकडं घातलं, ज्या मशालीमध्ये अनेक माता भगिनींच्या पावित्र्याचा अग्नी धगधगतो आहे, ती मशाल मशाल आणि मशाल महाराष्ट्राच्या क्षितिजावर तळपत राहिली पाहिजे, एवढं लक्षात असू द्या. या निवडणुकीमध्ये मशालीचं चिन्ह उद्याच्या महाराष्ट्राच्या विकासाचा अंधार दूर करणारी आहे, हे पहिलं लक्षात राहू द्या. मी वारंवार सांगतो, कह दो अंधेरों से कहीं और घर बना ले, कह दो अंधेरों से कहीं और घर बना ले, मेरे हाथ में रोशनी की मशाल आई है. ही मशाल हाती घेऊया आणि महाराष्ट्रात सर्वाधिक मतदानानं राजनजी साळवेंना विजयी करूया, एवढा निश्चय आजच्या या दिवशी करूया. मी आज राजापूर लांजा मतदारसंघाच्या विकासाच्या शुभकार्याच्या मुहूर्ताला आलो आहे. मी पुन्हा 23 तारखेला विजयाच्या सभेला इथं येणार. राजनजी साळवे यांच्या विजयाचा चौकार घुमणार म्हणजे घुमणारच. बोला छत्रपती शिवाजी महाराज की.